राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वपूर्णच्या बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला कर्जमाफी संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। त्यामुळे ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मराठवाड्यातील काही भागाला गारपिटीसह पावसाने झोडपून काढले। नांदेड, लातूर, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यांमध्ये फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे। बीड जिल्ह्यातही पावसासह गारपीट झालेली आहे। यंदा गहू 300 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता, पण पावसाचा फटका नको। जिल्ह्यात 64,000 क्विंटलची लागवड झालेली आहे। आवक देखील वाढणार। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। 5 लाखांचे आरोग्य कवच। नाशिक जिल्ह्यात 21 लाख आयुष्यमान कार्डांचे वाटप झालेले आहे। हवामानातील सततच्या बदलाने निफाडमधील शेतकरी सावध झालेले आहेत। रब्बी हंगाम आधुनिक सिंचन तंत्रावर भर देत उत्पादन वाढीचे प्रयत्न सुरू आहेत। फेब्रुवारीतच अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आंबा, ज्वारी पिकांना फटका बसलेला आहे। करपा रोगाच्या विळख्यात मक्का उत्पन्नात घट येण्याची शक्यता। वादळाच्या तडाख्याने गहू भुईसपाट झालेले आहेत। मोहोर गळाला झाडही कोसळलेली आहेत। नागपूर शहरात मनपाच्या रेकॉर्ड रूम मधील 172 वर्क ऑर्डर्स गायब झालेले आहेत। दस्तावेज गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे। वादळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे झालेले आहेत। उत्पादनात घट होणार। वैजापुरात खरेदीचे उद्दिष्ट कमीच, 20,000 क्विंटल मक्का घरातच आहे। शासकीय खरेदी रखडली। शेतकऱ्यांची कोंडी। 28 फेब्रुवारीची डेडलाईन जवळ आल्याने चिंता वाढलेली आहे। लाल स्ट्रॉबेरीच्या बालेकिल्ल्यात फुलला पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा मळा। सरकारी पैशांवर डल्ला। IDFC फर्स्ट बँकेत 590 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आलेला आहे। इराण अमेरिकेचे युद्धाचे ढग। अमेरिकेशी चर्चा करण्यास इराण तयार झालेला आहे, मात्र लष्करी हल्ल्याचा चोख उत्तर देण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। बहरलेली पिके अवकाळीने आडवी झालेली आहेत। मराठवाड्यात गारपीट। विदर्भात 3 दिवस येलो अलर्ट। परभणी जिल्ह्यात हरभरा, गहू, ज्वारीचे नुकसान पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 7-12 उतार्यावरील मालकी हक्काची तपासणी होणार नाही। अकृषक परवानगी संदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयाबाबत अस्पष्टता।